तेव्हा आता काय करूया आपण आहोत, जोपर्यंत दिसतंय, जोपर्यंत चालता येतंय, जोपर्यंत बोलता येतंय, जोपर्यंत बसता येतंय, जोपर्यंत विचार करता येतात. नाही तर काही जण म्हणतात नाही, बॅलन्स गेला बाबांचा, कोंबडीची शीट पण खातात. त्याच्या अगोदर आसक्ती सोड आणि मी देव आहे हा ओळखण्याचा प्रपंच वाढव. त्या अर्जुना, ही जी दश इंद्रिय आहेत ना, ही लबाड आहेत. ह्या जिभेला चोचले करून घ्यायचे असतात. म्हणून ही जीभ जी आहे, ही जीभ नेहमी गडबड करते. हे कान, हे डोळे, हे नाक, ही सगळीच दश इंद्रिय अतिशय स्वार्थी आहेत. आणि या इंद्रियांच्या आतमध्ये तू अडकलेला आहेस. त्यातून बेटा बाहेर ये. हा अभ्यास कठीण नाही आहे बाबा, काही कठीण नाही आहे. जर तो योगानं, जर बाकीच्या साधू संतांना तो शक्य होतो, तर तुला अशक्य काय? आणि तू त्या योग्यतेचा आहेस बेटा. आणि मी पण तुम्हाला तेच सांगतोय, ज्या अर्थी तुमची आणि माझी गाठ बांधली गेली, याचा अर्थच तुम्ही समजून जायचं. ज्या अर्थी भगवान कृष्णाला अर्जुन सापडला, ही जोडी तयार असते नेहमी. भगवान वरून ती जोडीच पाठवतो परमात्मा. ज्या अर्थी आपली दोघांची जोडी पाठवलेली आहे, याचा अर्थ तुम्ही त्या योग्यतेचे आहात. तुम्ही अर्जुन आहात, फक्त भ्रमित झालेले अर्जुन आहात. त्या भ्रमातनं बाहेर घ्या. कुणी सांगितलं तुला नवरा सोड म्हणून? कुणी सांगितलं तुला बायको सोड म्हणून? कोण सांगतो बायकोची बायको हवे किंवा बायको सोड, घरदार सोड? अरे बाबा, घरदार हे शरीरासाठी आवश्यक आहे. तुला जेवण खाण घालण्यासाठी बायकोची आवश्यकता आहे. तिच्या मायाप्रेम तुला करावीच लागेल, तरच ती जेवण खाण घालणार. तिच्यात जो अडकून पडलेला आहे त्यातून बाहेर ये आणि मनाचा निग्रह कर की मी आत्मा आहे. किती सोपा आहे ज्ञानयोग, किती सोपा आहे हा योग मार्ग, की ज्यामुळे तुझी कुंडलिनी जागृत होईल अर्जुना. तेव्हा अशा पळवाटा बिळवाटा काढायच्या भानगडीत पडू नकोस. मला कळलेलं आहे तू हा का प्रश्न विचारला असतो, की देवा माझ्या योग्यतेचं काही ते सांगा. त्या तुझ्या योग्यतेचं हेच आहे अर्जुना, की तू ज्या इंद्रियांच्या अधीन गेलेला आहे त्यातून बाहेर ये. ही इंद्रिय मृत्यूला घाबरत नाहीत. बघा, ही इंद्रिय मृत्यूला घाबरतात का? अजिबात नाहीत. जर मृत्यूला घाबरत असती त्याने लुटूपुटूची लढाई केलीच नसती.